दर आठवड्याच्या प्रथेप्रमाणे आज पण आम्ही दोन्ही महापौर, खासदार, आमदारांच्या उपस्थितीमध्ये, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली। आज मात्र काही निर्णय आम्ही घेतलेले। विशेषतः आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारच्या वेगवेगळे ऑफिसेस आहेत, तिथं 100% उपस्थितीला परवानगी होती, परंतु खाजगी आस्थापनेमध्ये नव्हती। सोमवारपासून खाजगी आस्थापनेमध्ये देखील ज्यांची ऑफिसेस आहेत त्यांना पण त्यांचा 100% स्टाफ उपस्थित ठेवायला परवानगी आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे। फक्त त्यांनी नियमाचं पालन करावं, मास्क वापरलाच पाहिजे, डिस्टन्स ठेवला पाहिजे, हे जे काही नियम आहेत त्या नियमाचं पालन त्यांनी करावं, हा मात्र आग्रह राहणार आहे। सोमवारी 11 ऑक्टोबर 2021 पासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याचे 13 तालुके ह्यातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठं सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे। एवढीच अट आहे की त्या विद्यार्थ्यांनी, कारण कॉलेजला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 18 वर्षाच्या वरचीच मुलं असतात आणि आपण जो काही व्हॅक्सिन देतो ते 18 पासून वरच्या सगळ्या वयोगटाला देतो। त्याच्यावर दोन्ही व्हॅक्सिन त्या मुलींनी घेतलेली असली पाहिजे। आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख असल्यामुळं आजूबाजूच्या जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी-विद्यार्थिनी येतात आणि हॉस्टेलला राहतात, तर त्यांची पण तपासणी त्या कॉलेजेसनी करावी। कारण ज्यावेळेस ते बाहेरच्या जिल्ह्यातनं येणार आहे आणि कॉलेजच्या क्लासरूममध्ये उपस्थित राहणार आहेत, त्यावेळेस तो मात्र खबरदारी प्रत्येक संस्थेनी आणि कॉलेजेसनी घेतली पाहिजे, हे त्याच्यामध्ये बंधन राहणार आहे। परवानगी देण्यात येत असताना दोन्ही डोस घेतले असणे बंधनकारक आहे। शहराबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना RT-PCR टेस्ट ही देखील बंधनकारक राहणार आहे। सोमवारपासून आपण हॉटेलला आता 10 वाजेपर्यंत परवानगी दिलेली होती, आता सोमवारपासून आपण 11 वाजेपर्यंत रात्री हॉटेलला परवानगी देतोय। तसंच ग्रामीण आणि शहरी भागातील पर्यटन स्थळं ही पण सुरू करायला आपण सोमवारपासून परवानगी देतोय। तसंच 22 ऑक्टोबर 2021 पासून आम्ही विचार करतोय की 50% क्षमतेने नाट्यगृह आणि सिनेमागृह, आता आज तारीख आहे 8, पुढच्या शुक्रवारी तारीख असेल ती 15 असेल, त्या दिवशी दसरा आहे। आम्ही ते आदल्या दिवशी कळू, दुसऱ्या दिवशी आमच्या सोयीनं सगळ्यांशी बोलून आम्ही ती मीटिंग घेऊ, परंतु त्याच्यानंतर बरोबर 15 दिवसांनी 22 ऑक्टोबर तारीख येते। आता कालपासून घट बसलेले आहेत, नवरात्र सुरू झालेलं आहे, सगळी मंदिरं, चर्चेस, त्याच्यानंतर आपल्या मस्जिद, ह्या सगळ्याला परवानगी, जिथं श्रद्धास्थान असतं तिथं भाविकांना सगळीकडे परवानगी देण्यात आलेली आहे। आता ह्याचा पण अंदाज आम्हाला दर आठवड्याला मिळतच राहील, कारण दर आठवड्याला टेस्टिंग पण होतं, व्हॅक्सिनेशन पण होतं आणि किती पॉझिटिव्हचं प्रमाण आहे 13 तालुक्यात आणि दोन्ही शहरात, ह्याचे पण माहिती आम्हाला मिळतच असते। पण आमचा विचार आहे की ही आत्ताची परिस्थिती आहे ती तशीच राहिली, हळूहळू आपल्या राज्यामध्ये देखील करोनाबाधितांची संख्या कमी होती, ती चांगली बाब आहे। पण त्याकरता सगळ्यांनी काळजी आपली स्वतःची, कुटुंबाची आणि इतरांची पण घेतली पाहिजे। सोमवारपासून राज्य सरकारशी संलग्न असणारे आणि केंद्र सरकारशी संलग्न असणारे ट्रेनिंग सेंटर, आपल्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग सेंटर्स आहेत, ते पण सुरू करायला परवानगी, जसं कॉलेजेसला ते दोन्ही व्हॅक्सिन घेऊन त्यांनी कॉलेजेस अटेंड करावे, तशा पद्धतीने ट्रेनिंग सेंटरमध्ये देखील जे ट्रेनिंग करता येतील ते सगळे 18च्या पुढचेच मुलं असतात, त्यांना पण तेच बंधन, मुलं मुली असतात त्यांना पण तेच बंधन, आणि तशा प्रकारे त्यांनाही परवानगी देण्यात येत आहे। लसीकरणामध्ये पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर आपलं उत्तर प्रदेश आहे आणि 2 नंबरला महाराष्ट्र आहे। तसं महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबई आहे आणि 2 नंबरला आपला पुणे जिल्हा आहे।
झोपडपट्टी भागात पण लसीकरण करण्याच्या संदर्भामध्ये तिथं लसीकरण वाढवण्याच्या बद्दल लोकप्रतिनिधींनी सूचना केलेली आहे आणि प्रशासनाला तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत किंवा तिथं तुम्ही लसीकरण वाढवा. आत्ताच मी ह्या 3च्या म्हणजे इथं मला प्रेझेंटेशन होतं एक, त्याच्या आधी मी सर्किट हाऊसला वेलफेअर मेडिकल फाउंडेशनचे विलू पूनावाला मेमोरियल हॉस्पिटल यांच्यातर्फे साधारण हडपसर येथे 59 बेडचं हॉस्पिटल तिथं ते चालवतात आणि त्यांनी तिथं जवळपास 2.25 लाख लोकांना लसीकरण केलेलं आहे आणि अजूनही ते त्या भागामध्ये लसीकरण करू इच्छित आहेत. आणि आजच तशा प्रकारचा कार्यक्रम प्रगती फाउंडेशन व विलू पूनावाला मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तशा प्रकारचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे आणि आम्ही येत आहोत आपल्या दारी लसीकरण करण्यासाठी. आज ही पण चर्चा झाली की बाबा आपण ओळीनं 75 तास लसीकरणाचा कार्यक्रम काही ठिकाणी राबवला. तसंच आपण मोठ्या प्रमाणावर केंद्र सुरू केली, परंतु तरी देखील स्लममध्ये राहत असणारा जो वर्ग आहे त्यांच्यामध्ये जी त्यांची इच्छा असली पाहिजे की आपण लसीकरण करूनच घेतलं पाहिजे ते दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. म्हणून तिथं अग्रक्रम द्यायचा आणि घरोघरी जाऊन तिथं लसीकरण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दोन्ही कॉर्पोरेशनमध्ये करायचा, कारण दोन्ही कॉर्पोरेशनमध्ये स्लमचं प्रमाण जास्त आहे हे पण आपण लक्षामध्ये घ्या. करोना बाधित दर PMCचा 2.5 राहिलेला आहे ह्या झालेल्या आठवड्यात. PCMCचा 2.3 आहे, पुणे ग्रामीणचा 3.6 आहे. मृत्यूदर पण PMCचा 1.4 आहे, PCMCचा 2.2 आहे आणि ग्रामीणचा 0.8 आहे. पुणे जिल्हा एकूण बाधित दर साधारण 3% आलेला आहे. आणि जो काही मी मगाशी सांगितलं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा जो कार्यक्रम घेतला, एक झालं आपल्या पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पहिलं वॅक्सिन घेणाऱ्यांचं प्रमाण आहे जवळपास 103%. 103% काय तर वरचे 3% फ्लोटिंग पॉप्युलेशन असतं, आपण कुणाला हे करत नाही. त्यांनी जर मागणी केली तर 100% आपण त्यांचं लसीकरण करतो. आणि 2 नंबरला पण पुणे पुढं आहे. तीच गोष्ट ग्रामीण भागामध्ये देखील लसीकरण बऱ्यापैकी ग्रामीण भाग पुणे जिल्ह्याच्या झालं आहे 13 तालुक्यात, पण पिंपरी चिंचवड मागं पडलेलं आहे. आज आम्ही महापौरांना आणि आयुक्तांना दोघांनाही सूचना केलेली आहे की त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडनी त्यांचा स्पीड पहिल्या लसीकरणाचाही वाढवावा, कारण पहिलं लसीकरण केल्यानंतर दुसरं लसीकरणचा नियम 84 दिवसांनी, त्याच्यामुळे मग तो फार पुढं जातो आहे. आणि आपल्याला आता वॅक्सिन महाराष्ट्राला सगळीकडेच उपलब्ध आहे. उलट काही काही जिल्ह्यामध्ये 5-5, 6-6, 7-7, 8-8, 10-10 दिवसाचं वॅक्सिन त्या ठिकाणी स्टॉकमध्ये आहे. आता सिरिंजची पण शॉर्टेज जे होतं ते पण आपण दूर केलं, कारण मोठ्या प्रमाणावर आपण आपल्या दोन्ही शहरांच्या करता आणि जिल्ह्यांच्या करता सिरिंज त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेला आहे. पुणे जिल्ह्याने कोविड लसीकरणाचा 1,09,00,000चा पहिला टप्पा पार केलेला आहे. तसंच आपण मिशन कवच कुंडल अभियान हे दिनांक 8 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत राबवायचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे आजपासूनच. तसंच दसऱ्यापर्यंत ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील 100% पात्र लोकांना किमान पहिल्या डोसच्या माध्यमातून कोविड विरोधात लढण्यासाठी लसीकरण देण्याचा पण निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आपल्याकडं दोन्ही शहरात आणि ग्रामीण भागामध्ये लसीकरणाची टीम सगळ्यांनी मनावर घेतल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर ते वॅक्सिन करू शकतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पहिला डोस झालेल्या लाभार्थींचं प्रमाण 88% आहे, तर सेकंड डोस झालेल्या लाभार्थींचं प्रमाण हे 49%. मी तिन्हीचं एकत्र करून सांगितलं. पहिला डोस घेतल्यानंतर 0.20 म्हणजे 0.5%लाही थोडं करोनाबाधित आढळून आले आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 0.5% करोनाबाधित आढळून आलेले. अशा प्रकारची साधारण ह्या आठवड्यातला आढावा आहे आणि ते निर्णय आम्ही घेतलेले आहेत.
नहीं, दोनों वैक्सीन कंपलसरी है, क्योंकि हमने जब इंस्टीट्यूट के साथ हमारे रेवेन्यू कमिश्नर जी ने बात की, तब उनके साथ बात करते वक्त इंस्टीट्यूट उन्होंने भी बताया कि हम दोनों वैक्सीन जिन स्टूडेंट्स ने लिया है उनको ही हम प्रवेश दे देंगे। नहीं तो रुकना पड़ेगा उनको। हाँ, एक हम करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन उसके लिए सेंट्रल ने थोड़ा सा उसके बारे में डिसीजन बदलना पड़ेगा कि 84 डेज है। जैसे शुरू में आपको पता होगा कि फर्स्ट वैक्सीन के टाइम पे 21 दिन या 24 दिन का कुछ था और दूसरे वैक्सीन का 28 दिन का था, लेकिन बाद में पहला ही वैक्सीन जल्दी नहीं हो सका, इसीलिए 28 का बड़ा डिफरेंस बढ़ाया और करीबन 84 डेज तक गया। तो वो कम करने का हमारा रिक्वेस्ट है। देखते हैं, बम्बई से अभी कल मैं सीएम के साथ चिप्पी एयरपोर्ट का इनॉग्रेशन करने के लिए जा रहा हूँ, तब मैं और चीफ मिनिस्टर साहब हम साथ साथ हैं, तब जाते वक्त मैं सीएम साहब के साथ बात करूँगा। काय ईडीची कारवाई, इन्कम टॅक्स, ईडीची नाही, आयटी नाही, ते मी तुम्हाला नाही, म्हणजे मुंबईमध्ये मी त्याच्या संदर्भात कालच राष्ट्रवादी भवनला माझा गुरुवारचा दिवस असतो दुपारपर्यंतचा, त्यावेळेस सगळ्या तिथेही आपल्यासारखीच सगळे चॅनलचे सहकारी होते, तिथून मी राज्याला जे काही सांगायचं ते सांगितलेलं होतं। आता सध्या चौकशी चालू आहे, ते त्यांचं काम करतायत आय टीवाल्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर ते ज्यावेळेस जातील त्याच्यानंतर मी त्याच्या संदर्भातलं माझं स्वतःचं काय स्टेटमेंट आहे, कारण आता काम तिथं ऑलरेडी सुरू झालेलं आहे। त्यांचा मुक्काम सगळ्या ठिकाणी जिथं जिथं ते गेलेले आहेत तिथं त्यांनी मुक्काम त्याच ठिकाणी केला आणि आज पण त्यांचं दिवसभर काम चाललेलं होतं। तर ते एकदा काम संपलं पाहिजे, कारण मी तुम्हाला काल पण सांगितलं की आयटीचा कुठल्याही कंपनीवर रेट टाकण्याचा अधिकार आहे, तो त्यांना कायद्याने दिलेला आहे, नियमाने त्यांना दिलेला आहे। त्याच्यामध्ये काय योग्य आहे काय अयोग्य आहे, काय कागदपत्र सापडतात काय सापडत नाही, आणखीन काय कॅश बिश काय सापडते का वगैरे वगैरे, ते सगळीकडे बघत असतात। ते त्यांनी त्या ठिकाणी बघावं, ते सगळं बघून झाल्यानंतर ते जातील आणि त्याच्यानंतर मग मला जे काही बोलायचं ते बोलीन, कारण आता बोलून त्यांच्या चौकशीमध्ये मला व्यत्यय आणायचा नाही, त्यांना कुठला त्रास होऊन द्यायचा नाही। त्याच्यामुळे मी आज पण मला ते सकाळी मगाशी एवढे कार्यकर्ते तिथे जमले होते, वास्तविक मला त्यांना समजावून सांगायचं होतं की बाबांनो, अशा पद्धतीनं वागून चालत नाही, कायदा कायद्याचं काम करत असतो, संस्था संस्थेच्या पद्धतीनं कामं करत असतात आणि आपल्याला सगळे आपण जबाबदार नागरिक आहोत। नागरिक या नात्याने आपल्याला आपलं काम करायचं असतं। अशा पद्धतीनं मी प्रमुखांना सांगितलं, व आता यांना सगळ्यांना जाऊ द्या, मी आपलं त्यांना हात जोडले आणि जायला सांगितलं। गेल्या 6 महिन्यांपासून ही कारवाई सुरू आहे विविध ठिकाणी, जवळपास 1050 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं त्यांना आढळलेलं आहे। विविध राजकीय नेते असतील किंवा दलाल असतील, बिल्डर असतील, यांच्याकडे ही छापेमारी करण्यात आली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून हे सगळं सुरू आहे आणि मुळात ठाकरे सरकारवर ही सगळी पाळत ठेवली जाते असं वाटतं। मी त्याबद्दल मराठीमध्ये सांगितलं, पाहुणे लोक तिथं थांबलेली आहेत, ते त्यांचं काम करतायत, त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही। त्याच्यामुळं त्यांचं एकदा काम झाल्यानंतर पाहुणचार घेऊन ते गेल्यावर काय सांगायचं ते सांगतो ना, मी कुठं पळून जात नाही। मला कुठलेही प्रश्न विचारा, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, कारण माझी भूमिका अतिशय स्वच्छ असते। मी अतिशय सरळमार्गी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि मी आर्थिक शिस्तीचा आहे। मीच राज्याचा टॅक्स बुडू नये कुणी म्हणून नेहमी आव्हान करत असतो। आम्ही अनेकदा आमच्या टीमला, म्हणजे ACS फायनान्स असेल, प्रिन्सिपल सेक्रेटरी फायनान्स असेल, GST कमिशनर असतील, ह्या सगळ्यांना घेऊन बसतो। एक्साईजचे आमचे अधिकारी वर्ग असतील की बाबा हे लिकेजेस कसे आपल्याला कमी करता येतील आणि पारदर्शकता कशी त्याच्यामध्ये आणता येईल, जेणेकरून टॅक्स
हा शासनाकडे जमा झाला पाहिजे. त्याच्यातूनच आपण डेव्हलपमेंट करतो, त्याच्यातूनच रस्ते, लाईट, पाणी वगैरे हे सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळं जो नियमानी टॅक्स आहे तो प्रत्येकाने माझ्यासहित, माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्या सहित सर्वांनी भरला पाहिजे. ह्या माझा कटाक्षाने प्रयत्न असतो आणि तो आज नाही, पहिल्यापासून आहे. आत्ता तर मी किमान राज्याचा अर्थमंत्री तरी आहे, परंतु पहिल्यापासून माझी तीच भूमिका आहे. मी तेच सगळ्यांना सहकारी संस्था देखील चालवत असताना मी त्यांना हीच गोष्ट समजावून सांगत असतो की आर्थिक शिस्त कुणी मोडायची नाही, आर्थिक शिस्तीमध्ये डावळाडोळ कुणी करायची. ठीक आहे. लखीमपूरच्या घटनेवरून लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून हे सगळं केलं जात आहे, किंवा सुरकुतीने हे सगळं चालवलं आहे, अशी तक्रार किंवा अशा पद्धतीची तेव्हा का कुणाला काय तक्रार करायची आणि कुणाला काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे. पण 11 तारखेला जे काही देशामध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम करण्यात आलं आणि अक्षरशः ती घटना काळीमा फसणारी अशा प्रकारची घटना, तो काळा दिन म्हणून ओळखला जाईल अशा प्रकारची घटना केली, त्याचं बद्दलचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदचा निर्णय पक्षीय लेवलला तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेला आहे. दादा, जसं साहेबांनी ईडीला अंगावर घेतलं होतं थेट, इथेही आता तुमची तीच भूमिका असेल आयकर अंगावर घेतलं होतं म्हणजे गेटवरती अंगावर कुठं घेतलं? ज्या पद्धतीने ईडीच्या कारवाई नोटीस आल्यानंतर पवार साहेब म्हणले की मी स्वतः तिकडे जातो, आजही तुमची कृती त्या अर्थाने त्याच अंगाने त्याच्या संदर्भात तिथं जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला बोलवलंच नाही, तुम्हाला कुठली नोटीसच नाही, तर मी कुठं जाऊ त्यांच्या अंगावर. त्यावेळेस साहेबांना कसं नोटीस आली असं मीडियाने दाखवलं की नाही. पण आज धाडी टाकल्या जातात. हो बरोबर आहे, नातेवाईकांवर टाकल्या गेल्या, काही कंपन्यांच्यावर टाकल्या गेल्या. आता यांनी पण एक आकडा काहीतरी वाचून दाखवला, ऐकून दाखवला. वास्तविक आपल्या पत्रकार मित्रांना बऱ्याच जणांना माहिती असेल की एक जर शुगर फॅक्टरी असेल तर एक शुगर फॅक्टरीमध्ये कमीत कमी 500 ते 750 कोटीचा टर्नओव्हर होतो दरवर्षी. जर बऱ्यापैकी 5-7 हजार मेट्रिक टनाची शुगर फॅक्टरी असेल तर हा टर्नओव्हर, चांगली शुगर फॅक्टरी असेल तर ती होतेच. आता आपल्या महाराष्ट्रात कितीतरी शुगर फॅक्टरी अक्षरशः देशोधडीला लागलेल्या आहेत, बंद आहेत, कर्जबाजारी झालेले आहेत, शेतकऱ्यांना अजूनही FRP देत नाही आहेत, अशाही प्रकारचे आहेत. हा वेगळा विषय. परंतु मी मगाशीच सांगितलं की ह्या संदर्भामध्ये मला जे काही बोलायचं, एकदा पाहुणे मंडळी घर सोडून गेल्यानंतर, ऑफिसेस सोडून गेल्यानंतर बोल. मी तुम्हाला सांगतो ना, मी सगळ्या पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस बोलीन त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये किती कारखाने विकले गेले, कुणाच्या काळात विकले गेले, त्याच्या किमती काय, किती कारखाने चालवायला दिले गेले, कुणाच्या काळामध्ये दिले, त्याची आज अवस्था काय, त्याच्यानंतर जे कारखाने विकले गेले ते कुणामुळे विकले गेले, ते हायकोर्टाने सांगितल्यामुळे विकले गेले का आणखीन कुणी ठरवल्यामुळे विकले गेले, हायकोर्टाने त्यांना 1 वर्षाची मुभा कशी दिलेली होती, सेशन कोर्टाने काय निकाल दिला, हायकोर्टाने काय निकाल दिला, त्याच्यानंतर देखील काही जण गेल्यानंतर त्यांना पण हायकोर्टाने ऐकवलं की झालेली प्रोसिजर सगळी योग्य पद्धतीनं झालेली आहे. हे सगळं विथ प्रूफ त्या ठिकाणी दाखवील. मला दुसऱ्या कुणाला काही जास्त कुणाच्या तोंडाला लागायचं काही कारण नाही, किंवा त्यांनी असं म्हणले म्हणून मी असं म्हणायचं. मी एकदाच ते सांगेन, ते पुन्हा जुन्या शिळ्या कळीला ऊत आणायचं काम काही वेळेस ते केलं जातं. पण ते सगळ्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. कारखान्याचा मालक कोण, कारखाना आज चालवत आहे कोण, आणि कारखान्याच्या परिसरातल्या लोकांची भावना काय, हे सगळं आपण त्या ठिकाणी तपासून बघा. आपले मित्र तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे काम करत असतात. तुमच्या तिकडच्या भागातल्या पण मित्रांना जर विचारलं की हे खरं आहे का, तर तेही काय सांगतात ते ऐका. ह्याच्या संदर्भामध्ये आता जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका झाल्या, त्याच्यानंतर ही चर्चा माझ्याही कानावर आज काही कार्यकर्त्यांनी घातली. एकंदरीतच आमच्या 3 पक्षाच्या विरोधामधला जो पक्ष पण तो आज सत्तेवर आहे, त्यांना तिथं न येण्याच्या करता आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू.
त्याच्याबद्दल राज्य स्तरावरचे काय भूमिका आहे ती पण आम्ही उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेसचे राज्याचे नेते आम्ही सगळेजण चर्चा करू. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही नेहमीच अनेक निवडणुका, मी तर 92, 97, 2002, 2007, 2012 आणि 2017 एवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवलेला मी कार्यकर्ता आहे. मला जो अनुभव आहे तो त्या जिल्ह्यातल्या, म्हणजे पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणायचे, आम्ही त्यांना मुभा द्यायचो व जिल्ह्याचं तिथलं राजकारण, जिल्ह्यातली तिथली परिस्थिती हे बघा आणि तुम्ही काय तो निर्णय घ्या, अशा पद्धतीनं नेहमीच राज्यस्तरावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. याही वेळेस तशाच प्रकारे सांगतील, कारण आत्ताच्या बाय इलेक्शन हे बहुतेक चारही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढत होते हे आपण बघितलं. भारतीय जनता पक्ष स्वतः एकट्याच्या ताकदीवर लढत होता, परंतु हे तिन्ही आघाडीचे पक्ष एकमेकाच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात होते. तरी देखील निकाल काय लागला ते आपण पाहिलं. उद्याच्याला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष जर एकत्र राहिले तर त्याचं पर्सेंटेज काय होईल हे पण आपण बघू शकता. अर्थात लोकसभेला कोणी बंडखोरी करण्याच्या भानगडीमध्ये पडत नाही, कारण 6 विधानसभा मतदारसंघाचं कार्यक्षेत्र आणि जवळपास 20 ते 22 लाख ते 24 लाखापर्यंतचे मतदारसंघ, ही संख्या एवढी मोठी असते त्याच्यामुळं कुणी त्याच्या नादी लागत नाही. फार क्वचित एखादी घटना. युतीचे लाभार्थी नाराज आहेत ना ते सगळ्या गोष्टींमुळे. जुने युतीचे पूर्वसमीचे लाभार्थी खासदार त्यांना ही लोकसभेत आघाडी नको आहे, त्यांना महाविकास आघाडीची. कुणाला? जे युतीचे लाभार्थी खासदार जे आहेत शिवसेनेचे पर्टिक्युलरली, तुम्हाला माहिती ती नाव. कसं आहे त्याबद्दल आम्ही कुणी काही बोलून शेवटी निर्णय सोनियाजी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे घेणार आहे. इथं कोण नाराज आहे, कोण खुश आहे, कोण काय आहे त्याला काही अर्थ नसतो. देश पातळीवरच्या निवडणुका येतात त्यावेळेस ह्या तिन्ही पक्षाचे टॉपचे नेते, सर्वोच्च नेते हे त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. सेना पॉझिटिव्ह आहे लोकसभेत, पण ते मी आता तसं सांगितलं का? मी आता इतकं स्पष्ट सांगतोय की सोनियाजी पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील, तो निर्णय तिन्ही पक्ष मान्य करतील, कारण तिन्ही पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत. ठीक आहे, प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये आपण हे करतो राहतोय. आपल्याकडे दंडुकेशाही नाहीये, मोगलशाही नाहीये, निजामशाही नाहीये. आता तुम्हालाही माहिती आहे ना बाबा, मीच सांगितलं पुढच्या वेळेस कसा निवडून येतो तेच बघतोय. मी तर चॅलेंज केलं होतं, पाडलं काय? मीच सांगितलं होतं मी निवडून येऊन देणार नाही, आणि काय पाडलं म्हणून. झालं